2019 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत व महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची असल्या कारणामुळे आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी जे आपल्या देशानंच नाही तर संपूर्ण जगानं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ह्या नेतृत्वाला एक दैवी शक्ती आहे आणि अशा दैवी शक्ती असलेले नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत नरेंद्रजी मोदी त्यांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केंद्रामध्ये काम करत असताना सबका साथ सबका विकास हे मुख्य धोरण राबवून त्यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे। दर 15 दिवसाला एक लोकोपयोगी योजना त्यांनी राबवल्या आहेत। या उलट UPA शासनाच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये दर 15 दिवसाला एक घोटाळा येत होता आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये दर 15 दिवसाला लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत। जसं देश पातळीवरचं वातावरण आहे तसंच राज्य पातळीवर सुद्धा त्याच तोलामोलाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यापुरतं जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आघाडी शासनाच्या 15 वर्षाच्या काळामध्ये जेवढा निधी नांदेडला आला होता त्याच्या 4 ते 5 पट निधी गेल्या 4.5 वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सुद्धा नांदेडला मिळालेला आहे। यापूर्वी आपण आम्हाला वैयक्तिक कोणावर टीका करायचं नाही किंवा भारतीय जनता पार्टीचं असं धोरण पण नाही आणि निवडणुका जिंकणं हे ध्येय पण नाही, पण सर्वांगीण लोकांचा विकास करायचा असेल, शेवटच्या टोकाच्या माणसाचा विकास करायचा असेल तर एक साधन पाहिजे आणि ते साधन म्हणजे आपण निवडणुका जिंकून खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी निवडणं हे काळाची गरज आहे। म्हणून आपण ह्या निवडणुका लढवत होतो। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये या नांदेड जिल्ह्याला या मागील काळामध्ये 60 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये 4 वेळा मुख्यमंत्रीपद आलेलं होतं। शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 2 वेळा आणि अशोक चव्हाणच्या माध्यमातून 2 वेळा मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं। पण यांनी गेल्या 60 वर्षामध्ये आणि 4 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये 1 किलोमीटरचा सुद्धा रेल्वे लाईन ह्या आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी केली नव्हती। या उलट गेल्या 3 महिन्यापूर्वीच नांदेड बिदर रस्ता जो 157 किलोमीटरचा रस्ता आहे ज्याला 2200 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे, त्यापैकी 125 किलोमीटर रस्ता हा नांदेड जिल्ह्यामधून जातो। त्याच पद्धतीनं या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा 1 किलोमीटरसुद्धा या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये झालेला नव्हता। पण आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून 4 राष्ट्रीय महामार्ग जवळजवळ 8434 कोटी रुपयाची कामं या नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहेत। सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढा मोठा निधी या नांदेड जिल्ह्याला दिलेला आहे। आपल्याला नरेंद्र मोदीजीला पंतप्रधान करायचं आहे। गेल्या वेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीनं 24 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभा केले होते, त्यापैकी फक्त 1 उमेदवार जो नांदेडचा जो अपघाताने पडला होता हा जो काळीमा आपल्याला पुसून काढायचा आहे, त्या अनुषंगानं आपले अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून देऊन आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपलं हे नांदेड लोकसभेचं मतदान आपल्याला द्यायचं आहे। कमळ निशानी कमळ निशानी कमळ निशानी कमळ।